वा मम्मी का बनवून राहिली भजे. मम्मी दे ना मला. थांब सोनू थोड्या वेळ. नाही नाही मम्मी दे, मला दे. थांब पूर्ण स्वयंपाक होऊ दे, मगच खायला मिळेल, आता नाही मिळत. मम्मी थोडासे भजे दे म्हणत आहे ना मी प्लेटमध्ये. हं? अरे बापा, नैवेद्य करावा लागेल ना आधी. गाईला ताट मांडायचं आहे. बापा मम्मी काय तर कशासाठी गाईला ताट वगैरे मांडते. आज उपवास सोडत आहे ना, तर ताट मांडावं लागते गाईला. आपण जो जो घरी बनवतो तो सगळा गाईला द्यावा लागते आणि नैवेद्य करावं लागते आपल्या घरी देवासमोर. असं का मम्मी? ठीक आहे. तू एक काम कर सोनू, ज्या केळीच्या पानं आण बरं नैवेद्यासाठी. आणि गाईला पण ताट मांडायचं आहे तर केळीच्या पानामध्ये मांडावं लागते. जा पटकन एक केळीचं पान आणशील. आता कुठं केळीच्या पानाला जाऊ मम्मी? अरे कुंता मावशीच्या घरी आहे ना झाड, जा ना आणशील. ठीक आहे, कुंता मावशीच्या घरी आहे तर आणतो. तर का तुला जंगलामध्ये जा म्हणत होती का? नाही मम्मी, माझ्या लक्षात नव्हतं ना मावशीच्या घरी आहे म्हणून झाड. मी म्हणलं कुठेही पाठवशील मला, वावरात बिवरात. तर रमेश काकाला तोडून मागशील ना, आणि बरोबर आणशील. डाग वगैरे लागतात कपड्याला, लागू नको देशील. ठीक आहे मम्मी. पण बघ मम्मी, पान आणतो, मग आल्यावर मला भजे पाहिजेत. हो ना बापा, देते ना, तोपर्यंत होऊन जाते स्वयंपाक. जा तू पटकन आण. पोरांना बस खायच्या दिसला की थांबून होत नाही. अरे वा, मस्त वास येऊन राहिली. का बनवून राहिली बाबा शांता? अरे वा शांता, का बनवून राहिली? तिकडे समोरपर्यंत वास आली. असं आता तुमचीच कमी होती फक्त, तुमच्याही नाकाला आली वास नाही. खरंच सांगतो शांता, जसा दरवाजामध्ये पाय ठेवलो तसा असा वास आला. बापरे, म्हणलो का बनवून राहिली हे शांता? काही नाही बनवत ना, भजे ना थोड्याशा पुऱ्या बनवते म्हटले. आता उपवास होता ना आज, आता उपवास सोडायचा आहे तर काहीतरी बनवा लागते ना. शांता आता थांबून नाही होत, आता ना खूप भूक लागली. लवकर बनव बाबा जेवण. बस झाला आता, 15 मिनिट थांबा फक्त. हे 2 घाण आहेत भजे काढायचे, पुऱ्या झाल्या काढून. भाजी भात वरण झाला बनवून. आणि उपवास पकडतात असं भूक भूक करत नका जाऊ. अरे नाही, आतापर्यंत काही नाही वाटला, पण आता हे वास आली ना नाकाला, तर आता थांबून नाही होत आहे. आता असं वाटते कधी कधी खातो ना, कधी कधी नाही. हो, तर वावरातून थोड्या वेळ कशाला आल्या? अरे झाला असेल म्हणलो स्वयंपाक. लवकर जायचं आहे म्हणत होती ना आज वावरामध्ये तू. हो बापा, काल कसा लवकरच आम्ही वापस आलो वावरातून 3 वाजेच. हिंमतच नाही झाली बापा वावरामध्ये थांबायची. एवढा आभाळ गरजत होता आणि पाऊसही खूप आला. हो, 2 तासाचा खोरमा झाला सरपंच भाऊच्या वावरात, नाही का? अहो तर कसर काढून घेऊ ना. आता आज लवकर जाणार आहोत आम्ही. तेवढ्या गर्जनामध्ये कोण थांबते वावरामध्ये? आणि हो, तुम्ही कशाला वावरात होते? तुम्ही तर आलेच नाही ना घरी. आम्ही घरी येऊन गेला आणि तुम्ही वावरातच. अरे पाऊस आला तर म्हणलं खांडी वगैरे बांधून टाकतो, नाही तर सरळ 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 पाणी जाईल. आणि मग खोपडीमध्ये थांबलो थोडा वेळ, मग थोडासा कमी झाला तर मग आलो. मला तर बापा धगधग वाटत होता, तुम्ही याचे होते घरी तर. अरे मग सरपंच भाऊच्या वावराकडून आलो ना आम्ही. म्हणलं तुम्ही आहात इकडेच की घरी गेलं, म्हणून मग तिकडून आलो, तर म्हणून उशीर लागला. तुम्ही ना, आम्ही कशाला थांबून? तेवढा पाऊस आला ना, आम्ही कशाला थांबून वावरामध्ये? आलो बापा लवकर वापस. ते सरपंच भाऊ आले ना, चला निघा निघा म्हणतात, पटकन म्हणतात, चला घरी चला व्हा म्हणतात. खूप आभाळ गरजून राहिला म्हणतात. आणि कसा सगळीकडे असा काळा काळा झाला होता ना. आणि हे इंदू बैठक थांबा नाजी म्हणते, थोडा वेळ म्हणते. हे दुऱ्यापर्यंत पाच जाऊ द्या म्हणते, मग जाऊ म्हणते घरी. आम्ही म्हणला तुझ्या राव दे रोव ना, इथं कोण मरासाठी थांबते म्हटलं. आणि गेलो बापा बांधीमधून. असा आवाज आला बापा, जबरदस्त पडली काका असा वाटत होता. अरे शांता, आता 4 दिवसाच्या पहिले पेपरमध्ये न्यूज आली होती ना, वावरात 2 बाया मरण पावल्या विजेमुळे म्हणून. हो ना जी, ना मागच्या महिन्यामध्ये बैलाईवर वीज पडली होती. म्हणून हा पाणी पाऊस आला, वावरात बिवरात राहायचा नाही, घरी चालले जायचा. तुम्हाला पण विनवणी आहे माझे शेतकरी बंधू भगिनींनो. सगळीकडे काळा काळा उमाव झाला आणि पाऊस जोरात आला आणि वीज कराडली तर बिलकुल म्हणजे वावरामध्ये थांबायचंच नाही, शेतात राहायचंच नाही. घरी चालले जायचा. झाडाखाली तर चुकून नाही राहायच्या. रोजीकडे नाही बघायच्या, पैशाकडे नाही बघायच्या. आपला जीव सही सलामत राहिला तर आपण पैसे नंतरही खूप कमावू शकतो. म्हणून पावसाचा जास्त मोसम वाटला, सगळीकडे काळा काळा वाटला तर पटकन वावरातून घरी जायसाठी निघून जायच्या. अरे शांता, कशाची वास आली जळल्यासारखी? भजी तर नाही जळले का बाबा तुम्ही पण? मी इथं भजीच नाही टाकली आहे आणि तुम्हाला कशाची जळल्याची वास आली? अरे भजी नाही टाकली का? मला वाटलं कढईमध्ये भजी असतील तर जळतील, म्हणून म्हणलो मी जाणून बुजून. का हो तुम्ही पण? माझा हातपाय वगैरे धुवा, आता नैवेद्याच्या काढते मी. सोनूने पान आणला केळीचा की, आणि मग बनवते ताट. हो हो, पटकन बनव. कुंता, ए कुंता. काय झालं हो?
अरे हा केळीचं पान आणून दिलं. बापा बापा, बिना सांगितलं ना आणलं ना केळीचा पान तर. अरे हा सोनू आला होता ना केळीच्या पानासाठी, तर म्हटलं तुलाही लागेल नैवेद्य करायसाठी, म्हणून मग तू घरच्यासाठी पण तोडलो. असा मी म्हणलं असा कसे आणलं बापा तुम्ही, हा सांगितली नाही काही नाही. त्या ताईचे कामं झाले असतील. एक तर आज लवकर जायचं आहे, काल 3 वाजेच वापस आला वावरामधून. माहित तर होता ना तुला, मग पटपट करता नाही येत का? अहो माहित होता, पण करायला लागत नाही का? फक्त भात भाजी बनवला तर होते पटकन. आता म्हटलं थोडासा उपवास सोडत आहे तर नैवेद्य वगैरे करावं लागते, तर थोडासा बनवा लागतात ना भजे पुऱ्या वगैरे. तर म्हटले बनवून घेते. आता नैवेद्य पुरताच बनवली असती तर तसंही नाही चालत आमच्या घरी, मग सगळ्यांनाच पाहिजे. तर नैवेद्य पुरता काऊन नाही बनवली? कशाला जास्त बनवली? मोठे सांगता कशाला जास्त बनवली, सगळे खायसाठी पाहता. तुम्ही, तुमची आई, ह्या पोरी. तर मग अशी ना तशी बोलते. तू कर ना स्वयंपाकाच्या पटपट कर, बाकीचे काम पोरीबारी करतील. हो हो करतच आहो. अहो एक काम करा ना, तुमच्या मागेच तिथं टेबलवर ठेवून द्या. पण कोणता मी का म्हणतो, पोरीची तब्येत बरी नाही आहे, कशाला बनवली हे भजे बिजे? ती खाईल नाही का? हो तीच म्हणाली मम्मी मला भजे खाऊशा वाटतात, बनव ना. आणि माहित आहे तिला आराम कर म्हटली तर नाही ऐकली. इकडे कांदे बिंदे कापू लागायला आली. मम्मी पावशी कुठं आहे? पावशी नाही दिसत आहे ना. बापा तिथे चुली जवळच तर होती ना, तू कांदे बिंदे काटली तर कुठे ठेवली? तिथेच ठेवली होती ना मम्मी, आता नाही आहे. अरे पावशी मी नेलो होतो ना हा केळीचा पान कापायला, तिकडेच ठेवलो, पाय आणलोही नाही. बापा बापा पावशी नेले आणि तिकडेच विसरले का जी तुम्ही? अरे बाबा आता विसरलो. आणि पिंकी बेटा कशाला कामं करते तू? आराम कर ना, तुझी मम्मी करते कामं बेटा. नाही नाही पप्पाजी, आता चांगली तब्येत लागते माझी. ताप वगैरे नाही आला आता. पहा अशीच म्हणते, ऐकतच नाही. औषधी संपली का तुझी? नाही पप्पाजी, 2 दिवस होईल. बरोबर खात जा बेटा. हो हो पप्पाजी. आई म्हणा पण पपईच्या पानाच्या रसानं खूप लवकर आराम झाला पोरीला. आजही दिली का? नाही हो, 3च दिवस द्यायचा होता, सकाळी सकाळी. असं का? कसं ताप आल्यावर जेवण वगैरे नाही चालत ना, तर हा पपईच्या पानाचा रस दिला, त्याच्यानं जेवण वगैरे चालते. त्याच्यामुळे लवकर आराम होते माणसाला. बस डॉक्टरीनेच बनायला पाहिजेत होतं तुला आयुर्वेदिक. तुम्ही ना मजाकवरच न्या सगळ्या गोष्टी. मग तू गोष्टच तशा करते ना. डॉक्टरची औषधी नाही झाली का? मी कुठं म्हणते की डॉक्टरची औषधी नाही झाली म्हणून. पण बघा ते रिपोर्टमध्ये आला होता ना प्लेटलेट्स कमी आहेत म्हणून, पिंकीचे. तर त्या पपईच्या पानाच्या रसाने माहित आहे का प्लेटलेट्स वाढतात त्या पांढऱ्या पेशा. जर त्या पांढऱ्या पेशा कमी झाल्या तर मग रोगप्रतिकारक शक्ती कमी होते ना माणसाची, म्हणून लवकर ताप वगैरे निघत नाही मग. असं आहे का? तुला कसं माहित की पपईच्या पानाचा रस देतात म्हणून? हो त्या दिवशी शांताताई आली होती ना घरी. डॉक्टर साहेब गेल्याच्या नंतर शांताताई आली होती, तुम्हालाही माहित आहे. हो हो माहित आहे. तर शांताताईनं सांगितलं. तर मग बरोबर आहे, मग काम करत असेल म्हणा पपईच्या पानाचा रस. छी पण मम्मी पेऊसा नव्हता वाटत. पण आराम कसा झाला बेटा? पेऊसा नव्हता वाटत तर? हो मम्मी, तो रस पेल्याच्या नंतर मला चांगला वाटत होता, नाही तर का? हो बाबा पावशी आणा ना, इथेच उभे आहात तुम्ही तर. हो आणतो आणतो. पिंकी झाली ना भाजी, उतरवली ना खाली? हो ना मम्मी. चल पटकन नैवेद्याचा काढून घेते केळीच्या पानामध्ये. आणि पिंकी मी गाईला नैवेद्य देऊन येते, तोपर्यंत एक काम करशील बेटा? कशाच्या मम्मी? ताटामध्ये ना भात भाजी काढून ठेव. पटकन जेवण करतो, कारण की वेळ झाली, लवकर जायचं आहे वावरामध्ये. बापा मम्मी तू तर 10 वाजे जाते ना? हो 10 वाजे जातो बेटा, पण कसं काल 3 वाजेच वापस आलो ना, तर आज लवकर जावं नाही लागेल का? असंही राहते का मम्मी? आता पाऊस आला तर तुम्ही का कराल? पाऊस आला म्हणून वापस आले. हो तुझ्याही म्हणणं बरोबर आहे, पाऊस आला म्हणून वापस आलो. पण जर पाऊस नाही आला असता तर 5 वाजेपर्यंत काम केलाच असता ना मी वावरामध्ये. फुकटाची रोजी घेऊन का बेटा? त्याच्यासाठी तर लवकर जावं लागेल. आता कालच्या 2 तासाचा खोरमा आज काढायचा आहे. का मम्मी ते बोलवायला येतील तेव्हाच जाशील? फालतू मध्ये जाते. अरे पिंकी तुला समजत नाही. तर आपल्या वावरामध्ये बाया आल्या असत्या आणि असा पाऊस आला असता तर आपणही सुट्टी दिला असता ना. पाऊस येते तो ठीक आहे, पावसात रोवणा बिवणा लावता येते, पण वीज कराडते ना, त्याच्यानं माणूस घाबरते. अरे पिंकी हे घे बेटा पावशी घे. हो पप्पाजी येते. चल मी नैवेद्याचा काढून घेते. अरे रमेश कोणता कुठं आहे? मागे आहे ना मावशी.
बापा मावशी तुम्ही बोलत होते का आता समोर? हो मीच बोलत होती. बापा कोणता केळीचा पान धरून का करून राहिली? नाही मावशी गाईला नैवेद्य नेते. हा बरोबर आहे, आज उपवास सोडली असशील ना. तुझ्या जेवण व्हायचंच आहे का? हो मावशी व्हायचंच आहे. बापा जायचं आहे ना आज लवकर. हा पाय ना 8:30 वाजून गेले. हो मावशी 8:30 वाजले. आता पटकन नाही का मी नैवेद्य देते गाईला आणि जेवण करायला बसते. बसा ना मावशी. नाही नाही बसत गिसत नाही. इकडे दुकानाकडे आली होती तर म्हणलं विचारतो झाला की नाही म्हणून. आता थोडासा डब्बा गिब्बा बनवतो आणि मग निघतो मी. ये पटकन जेवण गिवण करून. मावशी तू तर टिफिन नाही आणत ना? आज आता लवकर जेवली ना, आता 8 वाजेत जेवण करून टाकली तर भूक नाही लागेल का? आणि सकाळी सकाळी जेवण करून होत नाही. बसा ना मावशी भजे खाल थोडासे. नाही नाही आता भजे गिजे नाही खात कारण की मी जेवण केले. का होते तर मावशी 2-4 खाल. नाही नाही एक मनसीन तरी नाही खात. टिफिन मध्ये आणून घेशील मग वावरात खाईन वाटल्यास. आता घाई घुईनं बनवली. आता वाचतील तर आणीन, नाही वाचतील तर मग म्हणून म्हणते मावशी आता खाऊन घ्या 2-3. नाही ना बाई कोणता वाचतील तर आणशील नाही तर नको आणशील. काही तेवढा हे नाही आहे. हे तुमच्या घरच्या कावेरीनं नाही पकडलं का आषाढी एकादशीचा उपवास? नाही पकडत ते. तिला सहन नाही होत उपवासा. हुंड्यात जाते ना सकाळपासून जावं लागते तिला. हो तर साबुदाणा बनवायचा होता ना. पहिलेपासूनच नाही पकडत ते. असं जा जा पटकन नैवेद्य कर आणि जेवण करणं लवकर निघ. मी आता पटकन डब्बा बनवतो आणि जाते इंदूच्याच घरी. काल लवकर आला ना बापा, कशाला कोणी म्हणायची आपल्याला वाट पाहायचा. आपल्यालाही समजते ना म्हणून म्हणतो पटकन जाऊन लवकर सकाळ काल लवकर आला तर. हो हो मावशी त्याच घाईनं मी पटापटा केली स्वयंपाक. कुठं गेले बापा? आत्ताच तर मार घाई करत होते. तुझा स्वयंपाक नाही झाला का? आणि आता ताटा बनवून झाले तर आपण गायब आहेत. अहो माधुरीचे बाबा. काय झालं इंदू? काय झालं म्हणता? आताच म्हणत होते जेवाचा बनव आणि गायब झाले ना तुम्ही. बापा गाईला नैवेद्य वगैरे देतो म्हणत होती ना. झाला नैवेद्य वगैरे देऊन झाला. काल फालतू मध्ये 3 वाजे सुट्टी दिली तुम्ही. पागल आहे का? तेवढा गरजेत होता आणि किती पाऊस आला. एकादश तास आला ना. फालतू मध्ये 2 तासाचा खोरमा झाला की नाही. 5 वाजे सुट्टी होते तर 3 वाजे सुट्टी झाली. अरे सगळे कास्तकारच आहेत ना, त्यांना सगळं समजते. काही नाही समजत. पाल बरं आता आज असे नाही म्हणायच्या की लवकर जाऊन का काही म्हणून. पायशीन तू आज लवकर येतात की नाही तर. हो बोलावं लागते मजुरांना तेव्हा येतात. मला पटकन जेवण करून आणि मग मी जाते बोलवायला. चांगली रागवते. समजत नाही का म्हणते तुम्हाला. काल 3 वाजे सुट्टी दिला तरी मग आज 9 वाजे जायला पाहिजे ना म्हणते. अशीच रागवते, चांगली बोलते त्यांना. पागल आहे का इंदू? अशी बोलशील तर तुझ्या वावरामध्ये कोणी येणार आहेत का? अहो पण फुकटात बोलवतो का? पैसे लागतात ना, पैसे द्यावे लागतात त्यांना. ते हुंड्यामध्ये दिला तर काही टेन्शन नाही राहत. ते कधीच जावत कधीच येवत काही टेन्शन नाही राहत. असा बेकार आहे बाबा रोजीचे बायाने ना. अरे बापा सगळ्यांच्या घरी कास्तकारी आहे, त्यांना समजते. फक्त गंगू मावशीच्या घरी नाही आहे. समजते त्यांना आपण 2 तासाच्या पहिले आलो तर 2 तासाच्या पहिले जाऊन म्हणून समजते त्यांना. बघशील भरा तुझी बोलवायची वाट नाही पाहत येतात की नाही तर. तुम्हाला मोठा विश्वास आहे जी. हो पूर्ण 100% विश्वास आहे. तुझी बोलवण्याची वाट ते पाहणार नाही, स्वतःच येतील. राहू द्या आपल्या जवळच ठेवा. उलट म्हणतील ते आमची कोणती गलती आहे. पाऊस आला तर आम्ही तर आलो होतो बाबा वावरामध्ये. पाऊस आला तर मग आता सुट्टी दिल्या तुम्ही, आमची काही गलती आहे का? कशाला येऊन आम्ही लवकर असे तसे बोलतील. पाल बरं बघू आता बघू. चल बनव ताट बनव. चला ना ताट बनवायला का लागते? काढलेच आहेत ना. हो येतो. त्या झाबरूला रजेची पोतळी मान म्हणतो ट्रॅक्टरवर. घाबरू आलाय का? हो आलाय ना. अहो तर त्याला आवाज द्या ना, भजे खाईल. भजी बनवली का तू? हो जी आता आषाढी एकादशीचा उपवास सोडला तर भजी बिजे बनवा नाही लागत का? नैवेद्य का नुसता भातभाजीचाच करायचा आहे? आण प्लेट मध्ये आण, बोलव तुम्ही. हो आणते. अरे झाबरू इकडे. काय आहे भाऊ? चल इकडे ये, हॉलमध्ये ये. बोला ना भाऊ. अरे झाबरू बस भजे खाऊन जा. तुझ्या वहिनीनं भजे बनवला आता आवाज दे म्हणते तुला. आता तर जेवण करूनच आलो ना सरपंच भाऊ घरून. अरे आला जेवण करून तर का 1 प्लेट भजे नाही जाऊ शकत का पोटात? बस भजे खा आणि मग ते पोतळ्या गितळ्या मान तिथं ट्रॅक्टरवर. किती पोतळे न्यायचे आहेत रजेचे? एक काम कर झाबरू, काही पाण्याचा भरोसा नाही. घरीच इथं मिक्स कर बढिया. तो कृषी उद्योग आणि युरिया मिक्स करून घे घरीच आणि मग भर पोतळ्यामध्ये, म्हणजे मारायला बरा होईल चिखलावर. हो
अरे झाबरू बस ना, घे भजी घे. अरे बापा वहिनी, एवढे सारे भजे कशाला? कमी करा. नाही आहेत ना झाबरू, कुठे जास्त भजी आहेत. हा घे ना झाबरू. का जवानसारखा जवान आहे ना, नाही खाऊ म्हणते एवढे शेर भजे? नाही भाऊ, खायला तर जास्तही खाऊ शकतो, पण आता जेवण करून आलो ना. सांगितलं नाही जेवण करून नको येऊ म्हणून. हं? मग जास्त भजे खाल्लो असतो. घे घे, नाही आहेत जास्त. चला ना, ताटा मांडून झाले. हो पाणी तर आणून दे ग्लासमध्ये झाबरूसाठी. भजे घेऊन आली फक्त. हट बापा, कुठं माझं लक्ष आहे तर माहित नाही. बघा, ग्लासमध्ये पाणी काढून ठेवली आणि प्लेट धरून फक्त आली इकडे. अरे तर तू चिंता कशाला करून राहिली? टेन्शन नको घेऊ ना. पहिले जेवण बिवण कर, मग पाहू नंतर. बायांचाच विचार करून राहिली ना तू? हो बापा, काल ना 2 तासाचा खोरमा झाला, तोच डोक्यात माझ्या नुसतं घुमत आहे. अरे तर चांगल्यानं जेवण कर ना. उपवास होता तुला एक तर. जेव चांगल्यानं. अशी चिंता करशील तर मग जेवण करून होईल का? दिवसभर अजून वावरात कामं करावं लागतील. हो बरोबर म्हणता. अरे झाबरू, तिथं सोफ्यावर बस ना, उभाच आहे बाबा तू तर. हो बसतो. नाही काही म्हणा, सरपंच भाऊच्या घरी काही बनवतील ना, मला देतातच. ह्या माझ्या माईच्या मागे लागलो. काल पाऊस आला मस्त, तर माय भजे बनव. माझी माय काही ऐकली नाही. कटकट लावते म्हणते माझ्या मागे, म्हणते माझी माय. चल खाऊ दे बापा पटपट भजे आता. अहो, किती वेळचे तुम्ही वावरात गेले? एवढी वेळ लावा लागते का? तुम्हाला म्हटली तरी मी जाताना जाऊन पटकन या म्हणून, पाणी पाहून आहे की नाही आहे पर्याला पाणी. कुठं वेळ लावलो? वावर का जवळ आहे का? हो, पण सायकलनं गेल्या ना का पैदल गेल्या? अरे सारी रस्ता फुटून गेली आहे, सायकल इकडेच ठेवावं लागली. मग पायी जावं लागला. असं का? कालच्या पाण्यानं पूर्ण रस्ताही फुटून गेला का? नाही तर का, सायकल जात नाही. हा माहित बाबा, कधी बनते ते आपल्या वावराकडे जायची रस्ता तर. तिथं चांगला मुरुम टाकावं लागते. किती वेळा म्हणतो तुम्हाला ग्रामपंचायत मध्ये कर्ज द्या म्हणून. पाऊस आला का जमतच नाही जायला बरोबर. अरे तर एकट्याच्या दिल्यानं होते का? बाकीचे कास्तकार झोपले आहेत ना. आता आपले 4-5 जणांच्या वावर आहे तिकडे त्या रस्त्यानं, तर त्यांनी पण द्यायला पाहिजे ना अर्ज. अहो, त्यांना फरक नाही पडत, शेवट आपला वावर आहे ना, म्हणून म्हणतो तुम्हीच द्या अर्ज. नाही 2-3 जणांची तरी सही पाहिजे ना तिथं अर्जावर. तेव्हा कुठे हे ग्रामपंचायतवाले लक्ष देतील. ते जाऊ द्या, का म्हणता? आहे का पर्याला पाणी वगैरे आहे? कसं करून म्हणता? घरी परागिरा खोदून की जाऊ सरपंच बाईच्या वावरामध्ये? अरे नाही आहे पर्याला पाणी, सगळं आटला. बापा, काल सायंकाळी गेले होते ना तुम्ही, मस्त पाणी आहे म्हणले पर्याला. आणि खांडी गिंडी बांधायला सांगितली होती ना. अरे रात्रभरात पूर्ण पाणी आटला. रात्री पाऊस आला असता किंवा आता सकाळी पाऊस आला असता ना, तर पाणी राहिला असता बांध्यामध्ये. बांध्या सगळ्या खंगारल्या होत्या ना, पाऊसच नव्हता येत. काल जसा पाऊस आला तसा आजही पाहिजे, अर्धा तास तरी पाहिजे पाऊस. येईल. मग का म्हणता, जाऊ का आजच्या दिवस? नाही तर परागिरा खोदीन म्हणत होती घरच्या. सांगितली होती का तू त्यांना एकच दिवस येईन म्हणून? हो, म्हटली तर होती म्हणा, पाऊस वगैरे येईल तर मग उद्या मी येणार नाही घरच्या पकडून, तर अशी वगैरे म्हटली होती. पण का नाही, माझा मन नाही मानून राहिला. कारण की काल 3 वाजे आला, तर असं वाटते आजच्या दिवस जावा. लवकर जाणार आहेत बाया, ती आता 9 वाजेच. तर जा ना तर मग. चला ना तर पटकन जेवण करून घेऊ. अरे तर तू जेवली काम नाही का गोष्ट करता जी? उपवास सोडली आणि आधीच जेवण टाकू मी? तुम्ही जेवायच्या आधीच? का होते तर आता वावरात जायचं आहे ना तुला वनीवर. नाही बापा, उपवास सोडली आणि तुमच्या आधी नाही जेवण करत. चला पटकन जेवण करू. चल. अरे ललिता, मी थोडासा हातपाय धुवून येतो. या पटकन, ताट बनवत पर्यंत लवकर या. हो बनव, ताट बनव. अरे सोनू, सोनू. काय झालं मम्मी? सोनू, उशीर झाला, मी चालली. ते भांडे वगैरे आहेत घासायचे, ते थोडासा घासून घेशील? ठीक आहे ना मम्मी, घासीन म्हटले, पण वेळ होईल अजून. बाबा मम्मी आताच चालली का? 9 वाजून राहिले आता. हो ना बेटा, काल लवकर आला ना 3 वाजेच, तर मग आज लवकर जावं लागेल ना. 6 वाजे जायचा राहिला असता तर घासघूस केली असती. आता घासून घेशील बेटा आजच्या दिवस. घासीन म्हटलं तरी मम्मी. नुसते भजे खाल ना, जेवण करशील? हो जेवीन ना. अरे शांता, जायचीच आहे का तू? हो ना बाबा, चालली ना आता. अरे मला गंगू मावशी विचारत होती शांता गेली का म्हणून. मी हो म्हटलं. काजी बाबा, तुम्ही पण. मी गेलो तर तू डब्बा बनवत होती ना, तर मला वाटलं गेली असेल. आणि तुम्ही कुठे गेले होते? काही नाही, असं चौकात गेलो होतो. सोनू, जा का किचन मध्ये, लाईट चालूच असेल, लाईट बंद करशील? हो मम्मी.
आणि होजी तुम्हाला काही समजते का नाही समजत? आता पोरगा होता म्हणून काही बोलली नाही इथं. कशासाठी गेले होते चौकामध्ये? खर्रा घ्यायसाठी नाही? का शांता तूही भडकते? रोज कुठं खातो का मी खर्रा? आता पाण्या पावसाचा पाहिजे थोडासा, मग गरम गरम वाटते खर्रा खाल्ल्यावर. गरमी फुटते नाही? नाही आहे का तुम्ही? नाही, खर्रा खाल्ल्याशिवाय तुमच्या होतच नाही. आम्हाला नाही लागत ना खर्रा बिर्रा. मी नाही जाऊ का काम करायला पाण्यामध्ये? का शांता भडकते अशी तू? रोज खातो का? कोणी कोणी तर रोज खातात, तरी त्यांच्या बायका काहीच नाही म्हणत. त्या नाही म्हणत असतील, त्याही खातात. मी खाते का? मी खात नाही म्हणून म्हणते तुम्हाला. आणि खर्रा खाणे का चांगला आहे का आपल्या शरीरासाठी? हानिकारक आहे, म्हणून तुमची काळजी करतो मी. पागल आहेस, काही नाही होत. म्हणजे नाही आहे का नाही तुम्ही? हिट बटा, घरी बेकार आलो. जाना पटकन जाना, ते गंगू मावशी गेली ना डब्बा धरून. जातो आता, वेळ झाली म्हणून. नाही तर हिसकली असती खर्रा ना, फेकली असती चुलीत. जाऊ दे रे पहा येतून, नाही तर काही खरी नाही. बघा कसे गेले पतल्या गलीनं. भेटते तर माहित नाही बाबा खर्रा खाल्ल्याने यांना. म्हणतात मोठे गरमी फुटते म्हणून. बघा मार विश्वास करत होते तुम्ही बायांवर. खूप विश्वास होता तुमचा नाही? म्हणत होते ना तुला बोलवायला जायची काही गरज पडणार नाही, त्याच येतील. आता कुठं आल्या सांगा बरं? आता बघा मला जायची पाळी आली की नाही त्यांना बोलवायला. हो इंदू, असं वाटलं नव्हता मला. माझा विश्वास होता पक्का की येतील म्हणून बाया आपण होऊन. अहो तसंच राहते ना बायांचा. कधी झाली झाला पैशाशी मतलब आहे त्यांना. इकडे काम हो किंवा नको हो. मी म्हंटली तर तेव्हा तर ऐकत नव्हते. बापा मोठा विश्वास होता तुमचा. नाही नाही इंदू, आता पण विश्वास आहे. बापा बापा यांना काय झालं? आत्ताच तर नाराज होते आणि आता मोठे खुश होऊन आता पण विश्वास आहे म्हणून राहिले. आल्या का बाया? बघ बघ इंदू, बघ म्हटलं होतं ना मी बाया येतील म्हणून. का झालं इंदू? स्वागतासाठी उभी राहिली का इकडे समोर? हो मावशी, मावशी येणार आहे म्हटली तर म्हणून स्वागतासाठी राहिली उभी. आली आली, कुंता पण आली. मी तर म्हणली बापा गेले तर नाही, वेळ झाली मला तर. अरे बा आल्या ना सगळेच जणी. तुमची गोष्ट खरी झाली. कुंता ललिताला आवाज नाही दिली का? नाही ना बापा, मला वेळ झाली तर मी पटापटा आली, आवाज वगैरे नाही दिली. मावशी ते नाही येणार ललिता वाटते. काऊन काऊन एकच दिवसासाठी आली होती का? मावशी ते कालच म्हणत होती जर पाऊस येईल तर मग येणार नाही म्हणे, घरी खार वगैरे खोदायला जाईन म्हणे. असं का? मावशी इंदू ते येऊन राहिली तरी ललिता. बापा का झाला असे काऊन पाहून राहिल्या माझ्याकडे? उशिरा आली म्हणून का? नाही हो ललिता, हे इंदू म्हणते तू येणार नाही आहे आज. मी आता आली म्हणून बघत आहे. हो बापा ललिता, मला वाटलं नाही येत अशी आज म्हणून. काल म्हणली होती ना तू पाऊस येईल तर मी नाही येणार म्हणून. हो नाही तर येईन म्हणली, पण काल कसं आता 3 वाजेपर्यंतच काम झाला, मग 3 वाजे घरी यावं लागला. तर म्हटली आजच्या दिवस चालली जाते. बघितली का? बघितली इंदू, म्हणून मला विश्वास होता. का झाला बापा तेव्हाचे तुम्ही दोघे जण घुणूर घुणूर करून राहिले? अहो मावशी हे म्हणत होते की आज तुम्ही लवकर याल. काल लवकर सुट्टी झाली ना, तर यांना म्हणजे पूर्ण विश्वास होता की तुम्ही आज लवकर वावरात जायसाठी याल म्हणून. आणि मी म्हणत होती की बोलवल्याशिवाय काही येणार नाही म्हणून ते म्हणतात. बघितली का आता इंदू, मला पूर्ण विश्वास होता म्हणून. असं तर इंदू तुला विश्वास नव्हता का आमच्यावर? तर सरपंच भाऊला विश्वास होता आणि तुला नव्हता नाही? नाही ताई तसा काही नाही. नाही तर का असंच आहे. हो बापा ताई, आता तर मी ना बोलवायलाच येणार होती तुम्हाला. असं बघितल्या मंडळी, अशा आहेत आमच्या गावच्या बाया. खूप समजदार आहेत. कोणाच्याही वावरामध्ये आपल्या स्वतःचा वावर असल्यासारखे कामं करतात. तर मग कशी वाटली तुम्हाला व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आणि नवीन असाल चॅनलवर तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा या बाया तर माझ्या विश्वासावर खऱ्या उतरले, पण आता मी तुमच्यावर विश्वास करतो. मला पूर्णपणे विश्वास आहे की तुम्ही जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर कराल आणि चॅनलला सबस्क्राईब कराल.